हे आपल्या पेशंटचा एक्सरे आहे. ह्याच्यामध्ये त्यांना एक्स्ट्रा बोन आहे, रिब्ससारखं आहे हे, आणि हे असतं नॉर्मली माणसाला. तर हे जे बोन आहे हे एक्स्ट्रा बोन आहे त्यांचं. त्यामुळे त्यांना इथं थोरॅसिकमध्ये आपलं T1च्या आसपास त्याच्या खाली इथं कंटिन्यू ह्या भागामध्ये पेन असायचं त्यांना. याच्या अगोदर बी त्यांना ट्रीटमेंट दिले तेव्हा कमी झालं. हे नंतर आता जस्ट ट्रीटमेंटसाठी आलं. नॉर्मल व्ह्यू मध्ये बघितलं आपण तर ही आणि ही रिब्स याच्यावरती नाही आहे बघा हे. आणि इथं बघितलं तर हा जो भाग आहे इथून हे एवढा एक्स्ट्रा रिब आहे त्यांना. कालच्या ट्रीटमेंटचं काय बेनिफिट मिळालं तर? म्हणजे बरं वाटते का? हां, पेन्स कमी झालेत का? हां, नॉर्मली झाले. म्हणजे तरी किती पर्सेंट कमी झालेत? 10%. 10% कमी झालेत. आणि याच्या अगोदर किती 1.5 वर्षाखाली आला होतात ना तुम्ही? हां, 1.5 का 2 वर्ष? काय 7-8 महिने. 7-8 महिने. तेव्हा बी ट्रीटमेंट दिलं तेव्हा पूर्ण टोटल पेन कमी झालं हां आणि पुन्हा आता हे झालं. हां. पहिली एक ट्रीटमेंट झालेली आहे आणि आजची एक ट्रीटमेंट झाली. हां, आणि ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर मध्ये आणि आतामध्ये काय काय चेंजेस वाटतात? फरक वाटते, रिलॅक्स वाटते पहिल्यापेक्षा. बरं. हलकं हलकं वाटतं अंग. हां, म्हणजे असं टाईट वाटत नाही, हे दुखत होतं त्या साईडचं टाईट वाटतं, लूज झाले आता. हा, म्हणजे रिलॅक्स वाटतंय. आणि पेनमध्ये हा, पेन कमी वाटतोय थोडा. कमी वाटतं. हा. बरं. आता काय औषध गोळ्या खायची अशी गरज वाटत नाही? नाही नाही. बरं. पोश्चर मेंटेन करायचं आणि काही एक्सरसाइज सांगतो ते एक्सरसाइज करायची. या 2 ट्रीटमेंटनं हॅपी आहे, हा खुश आहे? हा. ठीक.